तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल, तुम्ही बऱ्याच लोकांचे व्हिडिओ पाहिले असतील आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की दररोज व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपले चॅनेल ग्रो होईल. परंतु मित्रांनो, असे काहीही नाही. आपण दररोज 2 ते 3 व्हिडिओ जर टाकले तरच आपले चॅनेल ग्रो होईल. पण आजच्या काळात तसे नाही, कारण आता एआयचा जमाना आहे. यूट्यूबकडे आपल्या सगळ्या व्हिडिओची रेकॉर्ड असते. म्हणून आता एआयचा जमाना आहे. दररोज 1 व्हिडिओ टाका, 4 व्हिडिओ टाका. तर आपण किती व्हिडिओ टाकले त्यावर यूट्यूबचं काही लक्ष राहत नाही, परंतु आपला व्हिडिओ कसा परफॉर्मन्स करतो, आपला व्हिडिओ किती लोक बघतात, आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन किती आहे, आपल्या व्हिडिओचा CTR किती आहे, हे यूट्यूब आजकाल बघत असते. म्हणून मित्रांनो, आपण डेली व्हिडिओ टाकले पाहिजे की नाही पाहिजे, कारण आपण डेली व्हिडिओ जर टाकले तर तसे आपले व्ह्यूअर्स सुद्धा पाहिजे. कारण आपले जर व्ह्यूअर्स जास्त नसतील तर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त येणार नाही. त्यानंतर घाईघाईमध्ये आपल्या चॅनलवर व्ह्यूज जर आले नाही तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ आणि आपल्या चॅनलचे थंबनेल सुद्धा बरोबर राहणार नाही. म्हणून दररोज घाई गडबडीमध्ये आपण कसा ना कसा व्हिडिओ बनवून टाकतो आणि त्यामुळे त्याच्यावर व्ह्यूज जास्त येणार नाहीत. जर मित्रांनो, आपण डेली व्हिडिओ जर अपलोड करत असाल तर आतापर्यंत कितीक लोकांचे चॅनेल मॉनिटाईज झाले असते. परंतु डेली व्हिडिओ टाकणे म्हणजे आपले चॅनेल ग्रो होणे नव्हे, तर आपला व्हिडिओ कशा प्रकारे चालतो, आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कसा आहे यावर सगळे अवलंबून आहे. कारण आजकाल व्ह्यूअरचा माइंड सुद्धा चेंज झालेला आहे. त्यांना कसेही व्हिडिओ चालत नाही. पूर्वी कसेही व्हिडिओ जर टाकले तरी त्यांना चालत होते, परंतु आता एआयचा जमाना आहे. व्ह्यूअरचा माइंड सुद्धा चेंज झालेला आहे. त्यांना लेटेस्ट व्हिडिओ पाहिजे, लेटेस्ट कॉन्टेंट पाहिजे. तर अशा प्रकारे आपला कॉन्टेंट जर असेल तर आपल्या चॅनलचे CTR सुद्धा वाढू शकतो, व्ह्यूज सुद्धा वाढू शकतात. तर मित्रांनो, त्यासाठी आपण दररोज प्लॅनिंग केली पाहिजे की आपण किती दिवसातून व्हिडिओ टाकले पाहिजे. तुम्ही दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. म्हणजे दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे असे का नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी टाका, तिसऱ्या दिवशी टाका, आठवड्यातून 3 व्हिडिओ जरी तुम्ही टाकले तरी चालेल, परंतु आपला कॉन्टेंट चांगला पाहिजे, आपले व्हिडिओ चांगले पाहिजे, जेणेकरून आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्तीत जास्त येतील. आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे आणि आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर यूट्यूब आपला व्हिडिओ दुसऱ्या लोकांकडे पाठवू शकते. म्हणजे आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच नवीन नवीन लोकांकडे यूट्यूब पाठवत असते. आणि मित्रांनो, तुमचा जर शॉर्ट चॅनल असेल तुम्ही जर डेली 3 व्हिडिओ टाकत असाल तर ठीक आहे, परंतु तुमचे सबस्क्रायबर जर जास्त असतील तर तुम्ही 3 व्हिडिओ टाकले तरी चालेल. कारण तुमच्याकडे सबस्क्रायबर असल्यामुळे तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येऊ शकतात. तर तुम्ही 2-3 व्हिडिओ शॉर्ट चॅनल असेल तर तुम्ही डेली 2-3 व्हिडिओ टाकू शकता. आणि असे व्हिडिओ जर आपण टाकले तर शॉर्ट व्हिडिओ आपला चालू होऊ शकतो. आणि मित्रांनो, लॉंग व्हिडिओ असेल आणि दररोज जर आपण व्हिडिओ टाकत असाल आणि त्या व्हिडिओवर जर व्ह्यूज कमी येत असतील तर मित्रांनो, आपल्या मनावर एक प्रेशर येत असते, एक दडपण येत असते की आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही आणि आपण डेलीच व्हिडिओ टाकतो. म्हणजे कसा ना कसा व्हिडिओ आपण बनवून टाकतो, परंतु त्या व्हिडिओचा कॉन्टेंट बरोबर राहत नाही, त्याचे थंबनेल सुद्धा बरोबर राहत नाही. म्हणून यूट्यूब आपल्या व्हिडिओला लोकांकडे पाठवत नाही आणि हळूहळू आपण डेली व्हिडिओ टाकल्यामुळे आपले व्ह्यूज हळूहळू कमी होतात. त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला डिक्टेन करते. म्हणजे हळूहळू आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी होतात, इम्प्रेशन कमी होतात. आणि जेव्हा आपल्या चॅनलचे व्ह्यूज इम्प्रेशन कमी होतो तेव्हा आपल्याला एक प्रेशर येते की आपण एवढी मेहनत करतो तरी सुद्धा आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही. म्हणून मित्रांनो, आपण ठरवलं पाहिजे की आपण किती दिवसातून व्हिडिओ टाकला पाहिजे. 2 दिवसातून टाकला तरी चालेल, 3 दिवसातून टाकला तरी चालेल, परंतु तुम्ही अगोदर प्लॅनिंग करा की आपल्याकडून 2 दिवसामध्ये एक व्हिडिओ अपलोड होऊ शकतो. परंतु तो व्हिडिओ जो अपलोड करतो तो चांगला व्हिडिओ पाहिजे, त्याचा कॉन्टेंट चांगला पाहिजे, तो लोकांना आवडला पाहिजे.
तो लोकांना पटला पाहिजे आणि त्या व्हिडिओ बरोबर आपले थंबनेल सुद्धा चांगले पाहिजे, क्लिकेबल थंबनेल पाहिजे. लोकांच्या समोर आपले जसे थंबनेल जाईल तो लोकांनी त्यावर क्लिक केले पाहिजे आणि क्लिक केल्याच्या नंतर तेव्हा कुठे आपल्या चॅनेलवर व्ह्यूज जास्तीत जास्त येणार. यूट्यूब आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन लोकांपर्यंत जास्त पाठवणार. जेव्हा आपल्या चॅनलचे इम्प्रेशन वाढेल तेव्हा हळूहळू आपले व्ह्यूज सुद्धा वाढतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, रेग्युलर व्हिडिओ टाका. दुसऱ्या दिवशी का नाही होत, परंतु दुसऱ्या दिवशी टाकला त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आणि योग्य वेळेतच व्हिडिओ टाका. प्रत्येक दिवशी व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ चुकवू नका. संध्याकाळी जर 6 वाजता टाकत असाल तर संध्याकाळी 6लाच व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. अशी कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा वाटेल की हा व्यक्ती दररोज या वेळेत व्हिडिओ अपलोड करतो, म्हणजे आपले व्ह्युअर्स त्या वेळेत आपला व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असतात. आणि अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अल्टरनेट दिवशी जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकसाल तर 7-8 हप्ते तुम्ही बघा आणि नंतर हळूहळू आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढतील, आपल्या चॅनलचे सबस्क्राईब सुद्धा वाढतील. मित्रांनो, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपण जर ठेवली, डेली व्हिडिओ, डेली नाही अल्टरनेट डेला जरी टाकले तरी आपल्या चॅनलवर व्ह्यूज येऊ शकतात. काही दिवस आपण बघा आणि त्यानंतर हळूहळू आपले चॅनल ग्रो होईल. आजकाल यूट्यूबचा अल्गोरिदम बदललेला आहे. यूट्यूब अल्गोरिदम आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स बघत असते. तुम्ही किती टाकता यावर काही अवलंबून आहे. तुम्ही डेली किती व्हिडिओ अपलोड करता यावर काही आपले चॅनल ग्रो होणार नाही. तर तुम्ही एक जरी व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कसा आहे हे यूट्यूब अल्गोरिदम बघत असते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, डेली व्हिडिओ टाकू नका. डेली व्हिडिओ टाकल्याने आपले नुकसानच होईल. म्हणून अल्टरनेट डेला तुम्ही व्हिडिओ टाका. डेली व्हिडिओ टाकला म्हणजे आपले चॅनल ग्रो होईल असे काही नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब चॅनलला जर नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.